मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. दुबार नावांसमोर नोंद करणार. इतर केंद्रावर मतदान केलं नसल्याबाबत हमीपत्र मतदाराकडून लिहून घेतलं जाणार. बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल. रोहित पवारांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं. मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टामध्ये अहवाल सादर. रमी प्रकरणी रोहित पवारांनी माफी मागितली नाही. कोकाटेंकडून कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित. 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा. मंत्री अदिती तटकरेंचं आवाहन. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डर आणि ट्रस्टी प्रतिज्ञापत्र दाखल करणार. आजच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अधिकृतपणे व्यवहार मागे घेणार का याकडे लक्ष. धर्मादाय आयुक्त आज निर्णय देणार. वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण. राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश. गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचे सुद्धा निर्देश.